संघटनेचे 2 जण मला निवेदन देणार एक 2-3 जण बाकी चला मॅडम तुम्ही बसा नाही बसा ताई बसा माझी आत्ताची फाईल कुठे आहे ती घरून आणली तुम्ही थांबा सगळे मीटिंग आहे माझी तुम्ही सगळे थांबा नाही बसा ना कशाला ही कोळी याची बैठक आहे तुम्ही काय करणार त्याच्यात अरे सगळ्या महाराष्ट्रात विषय का जिल्ह्यात विषय नाही हा तुम्ही बसून घ्या तुम्ही बसून घ्या सगळे बसून घ्या सगळे सगळे बसा 70 लाख लोकसंख्या 70 लाख लोकसंख्येचा विषय म्हणायचा बाकी सगळं व्हायचं जाऊ म्हणलं जाऊ आत्ता फाईल आणलेली कुठे हे आत्ता फाईल घरून आणलेली फाईल कुठे घेऊन आणि तिथे गाडला थांबवा अधिकाऱ्याशिवाय कोण कोण येतं तेवढं सांगा मला सगळे अधिकारी आहेत सही राहील सगळे अधिकारी आहेत इकडचे पण सगळे अधिकारी तुमच्यावर कोण कोण आहे आम्ही संघटनेचे किती झाले 4-5 जण हे तुम्ही हे सगळे अधिकारी हो सर हे आम्ही अधिकारी आहोत सर तुम्ही सगळे अधिकारी आहे हो हो जे उभे ते बाहेर थांबा आता जागा नाही त्याला काही करू शकत नाही आपण बाहेर थांबून घ्या ज्या बाहेर थांबायचं बाहेर थांबा आणि बाहेर गाडला सांग आपल्या परमिशनच्या कोणी फक्त ते शहरातला बोलवा बाकी कोणाला शहरात कधी येणार कुठं आला अर्धा ते पाऊण तास असा कोण कोण आहे अधिकारी याचे प्रमुख जरा मला ओळख करून द्या अधिकाऱ्यांची सर नमस्कार बस तुम्ही मी चंचल पाटील जॉईंट डायरेक्टर आहे आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था ओके त्याचे आयुक्त कोण आहे डॉक्टर राजेंद्र भारू सर आहेत कोण डॉक्टर राजेंद्र भारू ते नाही आले सर ते मेडिकल लिव्हर आहेत त्यांचं थोडंसं लिगामेंटचं ऑपरेशन ठीक आहे चालेल नमस्कार मी जॉईंट सेक्रेटरी अश्विनी सैनी विधी विभाग ठीक आहे सर मी उदय गवस अवर सचिव मंत्रालय आदिवासी विकास बरं ठीक आहे नमस्कार सर मी दिनकर पवार सहायुक्त CVC ठाणा खाली आहे बरं ठीक आहे नमस्कार सर मी रंजना किल्लेदार CVC ठाणे आणि पालघर ओके नमस्कार सर मी बबिता गिरी जॉईंट कमिशनर नागपूर बरं नमस्कार मी रामचंद्र सोनपुडे CVC जॉईंट कमिशनर CVC पुणे पाठीमाग नाशिकच्या नमस्कार सर मी किरण माळी नाशिक ओके नमस्कार मी सचिन जाधव छत्रपती संभाजी अमरावती मी गजानन कुंडे उपसंचालक गडचिरोली गडचिरोली मी अमोल मेहता अमरावती कुठले अमरावती आणि नंदुरबार शहरात पण कुठे गेला नंदुरबारचं नाही आलं नंदुरबारचं सर JC रजेवरती आहे आणि तिथं डीडींचं हर्नियाचं ऑपरेशन झालेलं आहे सर मग ते मेडिकल याचं कोण आलं सामान्य प्रशासन विभागाचं GDचं काय सांगितलं जीडीचं नाही अच्छा कोण लावा कोण गेलं मला वाटतं मी सांगितलेला विषय तुम्हाला कळाला आहे कारण महाराष्ट्रात जिल्ह्यात फिरत असताना अनेक ठिकाणी हा विषय येत असतो काही ठिकाणी प्रमाणपत्र दिले जातात काही ठिकाणी दिले जात नाही तर आधी तुम्ही सांगणार काही का आपण बोलायचं काही नाही आम्ही प्रेझेंटेशन करणार तुम्ही बोला किती वेळाचं ते अर्धा ते पाऊण तास टोटल महाराष्ट्राचा डेटा होता महाराष्ट्र 2-5 मिनिटांसाठी आपले मुद्दे सांगायला ना मग आपण बोलूया साठी कम्फर्टेबल हे पहा
मोजके मुद्दे सांगा, कुठेच भाषण नका करू. आपलं आता मला जे कळालं ते सांगतो, कारण बाकीचे वेगवेगळ्या ज्या जात प्रमाणपत्र मिळत असतात. समजा मी आहे, एखादं प्रमाणपत्र माझ्या भावाला मिळालं तर ते मला मिळालं पाहिजे किंवा माझ्या मुलांना मिळालं पाहिजे, असं माझं मत आहे. आता समजा कुणबी प्रमाणपत्र आता मिळत आहे, समजा घरातल्या एखाद्याला मिळालं का आपोआप सगळ्यांना मिळालं. कोणी तसं मिळत नाही असं माझ्याकडे सगळीकडे तक्रार आहे, सगळीकडे फिरत असतात. मला जे विषय कळाले तो मला काही जास्त वॉस्ट त्याची स्टडी मी क्लिअर सांगतो. माझ्याकडे बऱ्याच त्याच्यात नोट्स आहेत, पण जे मला लक्षात येतं ते म्हणून मला एकदा असं वाटलं की हा विषयच एकदा समजून घ्यावा, मग पुढे आपण जाऊ देतो. बरोबर नाही? कारण अधिकारी जे सांगतात की बाबा या वर्षाचं इथलं पाहिजे, त्या वर्षात तिथलं पाहिजे. मग पोळीमध्ये सुद्धा महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची पोळी आहे. मुंबईत वेगळे, ठाण्यात वेगळे, नंदुरबारमध्ये वेगळे, नागपूरमध्ये वेगळे, गडचिरोलीमध्ये वेगळे, असे सगळीकडे प्रकार आहेत. त्याच्याशी आपलं काय म्हणणं सांगा, मग यांचं आपण ऐकू, मग पुढे कसं जायचं ठरवा. बरोबर. पुरावे साहेब स्क्रीनवरती नंतर दाखवतात ना, पटापट जरासं दाखवलं असतं बरोबर. पुरा आहे का, यांना सगळं माहिती आहे. नाही ते यांना माहिती हे त्यांना दिलेले मी. त्यामुळे यांना हे सगळं माहिती आहे, मलाही बऱ्याच गोष्टी माहिती आहे. ठीक आहे, मी बॅकग्राऊंड तेच रिपिटेशन करण्यापेक्षा बॅकग्राऊंड आपला basic मुद्दा काय ओके सर. एक 10-15 मिनिट मला द्या, बॅकग्राऊंड मी सांगतो. नमस्कार. विधान परिषद विरोधी पक्ष नेते माननीय श्री अंबादासजी जानवे साहेब, कोळी समाजाचे नेते शरददादा कोळी, सर्व उपस्थित अधिकारी आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून आलेले कोळी समाजाचे अभ्यासक आणि कार्यकर्ते, आज आपण कोळी समाजाची जी वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत आणि त्यांना कास्ट सर्टिफिकेट का मिळत नाही आणि काय गैरसमज आहेत आणि आपण याच्यावरती काय केलं पाहिजे याविषयी मी बोलतो. आणि जे मला पॉवर पॉईंट दाखवायचं होतं ते ऑलरेडी मी आपल्याला दिलेलं आहे. काय तर साहेब, आपल्या महाराष्ट्रामध्ये OTSP आणि TSP असे 2 भाग आहेत. तर TSPमध्ये बहुसंख्य जे ट्रायबल लोक राहतात त्याला आपण TSP म्हणतो, 50% वर. आणि 50% खाली जिथं राहतात लोक ट्रायबलचे, तर त्यांना आपण OTSP एरियातले ट्रायबल्स म्हणतो. तर ह्याच्यामध्ये की ही OTSPमध्ये महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी हे आहेत. असतानासुद्धा काही वेगवेगळ्या कारणाने यांना प्रमाणपत्र दिले जात नाही. त्याची कारणं मी सांगतो की अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की बाबा तुम्ही डोंगरामध्ये किंवा दऱ्याखोऱ्यामध्ये राहत नाही म्हणून तुम्ही आदिवासी नाही. त्यानंतर तुम्ही OBCतील किंवा SBCतील कोळी आहे आणि म्हणून तुम्हाला STचे प्रमाणपत्र दिले जात नाही. किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी राहत नाही, फक्त 5 जिल्ह्यामध्ये राहतात. पुणे, नगर, ठाणे या अशा 5 जिल्ह्यामध्येच राहतात आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये राहत नाही. त्यानंतर तुमची चालीरीती जुळत नाही. किंवा यांचं म्हणणं आहे किंवा 1976 नंतर क्षेत्रबंधन उठल्यानंतर तुम्ही लोकांनी ह्या गैरफायदा घेतलेला आहे, नामसदृशीचा गैरफायदा घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही आदिवासी क्षेत्रातनं मायग्रेटेड झालेलं नाही किंवा तुमची 1950 पूर्वीची नोंदी कोळी आहे म्हणून तुम्ही महादेव कोळी, मल्हार कोळी नाही आहे आणि तुम्ही टोटली बोगस आहे, जातचोर आहे, घुसखोर आहे, अशा पद्धतीचं हे सगळं बोलणं असतं. तर याच्यामध्ये पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे की कोळी याचा अर्थ काय. मानवशास्त्रज्ञांनी प्रत्येकाने सांगितलेलं आहे कोळी. को म्हणजे डोंगर, हिल, आणि ली म्हणजे ट्राईब, म्हणजे कोळी याचा अर्थ डोंगरात राहणारी जमात. हे प्रत्येक मानवशास्त्रज्ञांची व्याख्या आहे. आणि म्हणून आज ज्यांच्या LCवरती कोळी शब्द आहे तर ह्यांचे पूर्वी हे डोंगरात राहतात म्हणून ती कोळी ही जात त्यांच्यामध्ये नमूद केलेलं आहे. म्हणून कोळी जात असणारा प्रत्येक माणूस हा डोंगरी आहे. त्याच्यानंतर आदिवासी याचा अर्थ काय, तर आदिवासी याचा अर्थ आधीपासून वास करणारे, सुरुवातीपासून वास करणारे. तर हे भारतामध्ये सुरुवातीपासून काही जमाती किंवा काही जाती वास करत होते ज्याच्यामध्ये कोळी आहे. अगदी आपण वाले कोळी हे बघतो रामायण महाभारतापूर्वीपासून, ते आमचे पूर्वज आहेत. ओके, म्हणून कोळी ही आदिवासी पण आहे, म्हणजे या देशाचा मूळ मालक आहे. त्यामुळे डोंगरी पण आहे आणि आदिवासी पण आहे. त्याच्यानंतर साहेब कोळीमध्ये अनेक 45 ते 50 उपगट आहेत छोटे छोटे. आणि त्याच्यामध्ये आर्यंथोंनी काय केलेलं आहे, जे सेन्सस डिपार्टमेंटचे हेड होते, इन्चार्ज होते, मानवशास्त्रज्ञ होते
आणि ह्या आर्य यंत्रोंच्या संशोधनाच्या आधारे SC STची विभागणी करण्यात आली. ओके. तर त्यांनी काय केलेलं आहे की महादेव कोळी, मल्हार कोळी, डोंगर कोळी आणि सोनकोळी, ढोर कोळी आणि सोनकोळी असे एकूण 4 ग्रुप तयार केलेले आहे. तर जे शेती करतात तर त्या सगळ्यांना त्यांनी महादेव कोळीच्या ग्रुपमध्ये ॲड केलेलं आहे. म्हणजे 45 ते 50 हे सगळं मिळून जे शेती करतात त्यांना सगळं महादेव कोळी. जे पाणी भरत होते गावामध्ये तर ते सगळ्यांना मल्हार कोळीच्या हेडिंगखाली टाकलेलं आहे. आणि जे जनावरशी संबंधित काम करत होते, जे महार वतनाचे काम करत होते तर त्या सगळ्यांना ढोर कोळी ह्याच्या नावाखाली ते टाकलेलं आहे. आणि जे समुद्रामध्ये मासेमारी करत होते ह्यांना फिशरमॅन कोळी किंवा मच्छीमार कोळी. तर महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी आणि सोनकोळी असे 4 उपगट आहेत. आणि ह्या 4 उपगटापैकी फक्त जे सोनकोळी म्हणून आहे, ज्यांना आपण फिशरमॅन कोळी म्हणतो, ज्याच्यामध्ये खारवा, खारवी, मांगेला ही सगळी उपगट आहेत, तर त्यांना त्यांच्या व्यवसायाच्या बेसिसवरती OBC ही कॅटेगरी कशासाठी आहे? हे ट्रॅडिशनल ऑक्युपेशन, म्हणजे त्याच्यामध्ये कुंभार आहे किंवा त्याच्यामध्ये लोहार आहे, सोनार आहे, जे ट्रॅडिशनली व्यवसाय करतात अशा लोकांना OBCमध्ये ॲड करण्यात आलेलं आहे. तर आमच्या कोळी उपगटापैकी फक्त सोनकोळी किंवा फिशरमॅन कोळी हे समुद्रकिनारे ट्रॅडिशनली ते मच्छीमारीचे व्यवसाय करतात. आणि म्हणून त्या फक्त एकच गटाला त्यांनी OBCमध्ये ॲड केलेलं आहे. आणि बाकीचे सगळे महादेव, मल्हार, टोकरे कोळी जे आहेत तर ही सगळी शेती करणारे ॲग्रिकल्चरिस्ट अँड फिशरमॅन असे 2 प्रकार आहेत. शेती करणारे हे सगळी जी कोळी आहेत हे ट्रायबल कोळी आहेत. ओके. तर अशा पद्धतीने द्या. आणि ह्यामध्ये कृपया आपण अधिकारी लक्ष घ्यावा की महादेव कोळी किंवा मल्हार कोळी हे इंडिव्हिज्युअल ट्राईब नाही आहे. महादेव कोळी इज अ ग्रुप ऑफ ट्राईब. हे जे शेती करत होते त्या सगळ्यांना महादेव कोळीच्या नावाखाली टाकलेलं आहे. 45 ते 50 जे उपगट होते त्याच्यातलं शेती करणारे महादेव कोळींच्यामध्ये आलेले आहे. म्हणून समजा एखाद्याची जुनी नोंद अहिर कोळी जरी असले ना तर अहिर कोळी जर शेती करणार जर असतील उदाहरणार्थ तर त्यांना महादेव कोळीची प्रमाणपत्र दिलं पाहिजे. असं ग्रुप आर्य यंथोवेन ज्याच्या आधारे हा सगळं कास्ट अँड ट्राईबचं क्लासिफिकेशन झालं त्याचं म्हणणं आहे. सो दीज आर ग्रुप ऑफ ट्राईब्स, दीज आर नॉट अ इंडिव्हिज्युअल ट्राईब्स. हे आपण कृपया लक्षात द्या. जे पाणी भरत होते तर ते पाणी भरणाऱ्या सगळ्यांना त्यांनी मल्हार कोळीच्या हेडिंगखाली घेतलेलं आहे. समजा दुसरं एखादं कोळीचं नाव आहे पण ते पाणी भरायचे व्यवसाय करत होते, पण त्या लोकांना मल्हार कोळ्याचं सर्टिफिकेट दिलं पाहिजे, त्यांची नोंद मल्हार कोळीच पाहिजे असं बिलकुल नाही आहे. त्याच्यानंतर सर ह्यामध्ये कोळीमध्ये 2 कॅटेगरी करण्यात आलं. मी मग सांगितलं की ह्यामध्ये केंद्र शासनाने 1900 ॲक्च्युली आपण जर बघितलं 1921ला पहिली यादी तयार झालेली आहे इंग्रज काळामध्ये, 1936, त्यानंतर 1942, त्यानंतर 1950 भारत स्वतंत्र झाल्यानंतर, त्यानंतर 1956 आणि त्यानंतर 76 अशा पद्धतीचे काय तयार झाले. तर आपण हे जे OTSP क्षेत्र म्हणतो जे सपाट भूभाग आहे, उदाहरणार्थ सोलापुरातील महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळ्यांना 1921 पासून 21च्या लिस्टमध्ये, 36च्या लिस्टमध्ये, 42च्या लिस्टमध्ये आणि 50च्या लिस्टमध्ये, फक्त 56च्या लिस्टमध्ये नव्हते. मी सांगतो ते. आता इथं OBCतले कोळी का टाकलेलं आहे तर साहेब इथं केंद्र शासनाने महादेव, मल्हार, टोकरे कोळ्यांना STमध्ये टाकलं आणि आपल्या राज्य शासनाने ज्याच्यामध्ये राज्य शासन आहे, बॅकवर्ड क्लास कमिशन रिपोर्ट आहे, मंडल आयोग आहे, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग आहे, TRT पुण्याने स्वतः काउंटर ॲफिडेविटमध्ये लिहून दिलेलं आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाचे अनेक निकाल आहेत. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे की आता उदाहरणार्थ मी सुप्रीम कोर्टात जजमेंट वाचून दाखवतो. कोळी अ बॅकवर्ड क्लास आर फिशरमॅन बाय कास्ट अँड प्रोफेशन अँड रिसाइड मोस्टली इन दी महाराष्ट्र कोस्टल एरिया. कोळीज हॅव बीन डिक्लेअर्ड टू बी OBC इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र being a fisherman in that their avocation is fishing and they reside mainly in the coastal area of Maharashtra. Sonkolis are shown as belonging to other backward class in the list of वगैरे. तर ही फक्त सुप्रीम कोर्टाच्या माधुरी पाटला जजमेंट घ्या, अपर्णा भैयाचं जजमेंट घ्या, केशव सोनवणेंची जजमेंट घ्या, अनेक हायकोर्टाचे जजमेंट घ्या. त्यांनी एकच सांगितलं की फक्त व्यवसाय करत असल्यामुळं सोनकोळ्यांना OBCमध्ये टाकण्यात आलेलं आहे. आणि आपलं 9 बेंचचं जजमेंट आहे
तर 9 बेंचची जजमेंट मी सुद्धा ते सांगितलं, ट्रॅडिशनल व्यवसाय करणारी जी आहे ते कास्ट सगळं ओबीसीमध्ये टाकण्यात आलेलं आहे. आणि हे बाकीचे महादेव मल्हार टोकरे कोळी हे शेती करणारे आहेत, ह्यांचा व्यवसाय काहीच नाही आहे. ओके. आणि ह्याच्यानंतर साहेब काय झालं की ओबीसीमध्ये ह्यांना 1967मध्ये टाकण्यात आलं 78 क्रमांकावरती. आणि त्यानंतर त्यांनाच 1994मध्ये SBCमध्ये टाकण्यात आलं. आणि मंत्रिमंडळाचा ठराव आहे, ह्याच्यामध्ये मंत्रिमंडळाचा ठराव आहे. तर ह्यामध्ये की तर मंत्रिमंडळाच्या ठरावामध्ये की इथं SBCमध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की सोन कोळ्यांची लोकसंख्या घेतलेली आहे. आणि त्यांनी म्हटलं की बाबा 2 लाख ते 3.5 लाख सोन कोळ्यांची लोकसंख्या SBCमध्ये घेतलेली आहे. आणि त्यांनी हे म्हटलेलं आहे की बाबा आपण ह्या सोन कोळ्यांना किंवा फिशरमॅन कोळ्यांना SBCमध्ये टाकतोय आणि म्हणून ओबीसीतलं आम्ही कमी करतो. तर ओबीसीमधलं कमी करून त्यांना SBCमध्ये टाकलेलं आहे. आणि स्पष्टपणे SBCमध्ये सांगितलेलं आहे 2.5 ते 3 लाख ह्या सोन कोळ्यांची लोकसंख्या आहे. म्हणजे फक्त तेवढीच लोक ओबीसीमध्ये आहे. हे मंत्रिमंडळाचा ठराव आहे, सुप्रीम कोर्ट जजमेंट्स आहेत. ओके. आणि त्याच्यानंतर साहेब की आपण म्हणतो मग तुम्ही OTSP क्षेत्रातले मग तुम्ही लोक महादेव कोळी मल्हार कोळी कुठनं आला. तर साहेब इथं एक टेबल इंग्रजांनी दिलेलं आहे. हे टेबल आहे 1881 पासून 1931 पर्यंत. तर ह्या टेबलमध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये जे कोळी दाखवलेले त्यांना ट्रायबल कोळी म्हटलेलं आहे. ट्रायबल कोळी म्हणजे फक्त महादेव कोळी मल्हार कोळी टोकरे कोळी. आणि नॉन ट्रायबल कोळीमध्ये आपण फिशरमॅन कोळी घेतो आहे, कोस्टल सोन कोळी घेतो आहे. परंतु हे संपूर्ण टेबल जो आहे इंग्रजांनी तयार केलेलं आहे हे ट्रायबल कोळी घेतलेलं आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण जर घेतलो 1931मध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये साहेब 15,000 ट्रायबल कोळी होते 1931ला. मग 15,000 ट्रायबल कोळी म्हणजेच महादेव कोळी मल्हार कोळी टोकरे कोळीपैकी हे लोक होते. ओके. आणि त्याच्यानंतर आपण कोळी महादेवचं आपण जर बघितलं तर कोळी महादेवचं आपल्याला मी सांगतो की सोलापूर जिल्ह्यामध्ये 2224 1931ला होते कोळी महादेव स्पष्टपणे. त्यानंतर अक्कलकोटमध्ये 2016, सातारामध्ये 395, त्यानंतर भोर खानदेशमध्ये 900, त्याच्यानंतर जत किंवा बेळगाव, अशा पद्धतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोळी महादेव हे असल्याचं दाखवलेलं आहे. परंतु दुर्दैवाने आज एकही कोळी महादेवला हे पडताळणी समित्याने कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी दिलेलं नाही. मी हा सगळा आकडा मी तुम्हाला सांगतो आजच्या याला किती आहे. आणि 1891ला मॅडम 1891ला धुळे आणि जळगावमध्ये मल्हार कोळ्यांची लोकसंख्या 30,802 दाखवलेलं आहे. मग 30,802 मल्हार कोळ्यांची जर इंग्रजांनी दाखवलेलं आहे, ज्यांना आपण इंडियन एव्हिडन्स ॲक्टमध्ये एकही वाक्य आपण चुकीची ठरवू शकत नाही. हे सगळे मानवशास्त्रज्ञांनी तयार केलेली लिस्ट आहेत, डिस्ट्रिक्ट गॅजेट्समधले आहेत, सेन्सस डिपार्टमेंटले आणि प्री इंडिपेंडंट लिस्ट आहे. हे 1891 म्हणजे 100 वर्षापूर्वीची लिस्ट आहे. आणि तिथं मल्हार कोळी 30,802 होते. सोलापूरमध्ये 14,000 मल्हार कोळ्यांची नोंदी झालेली, 14,237. आणि त्याच्यानंतर फ्रँचाईज कमिटीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये महादेव कोळ्यांची लिस्ट दिलेली आहे. आता उदाहरणार्थ आपण जर सांगितलं 10,000-11,000 महादेव कोळ्यांची त्या काळची फ्रँचाईज कमिटी म्हणजे 1912ची फ्रँचाईज कमिटीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये 10,000-15,000 महादेव कोळ्यांची त्यांनी लिस्ट दिलेली आहे. ओके. सातारामध्ये 5,492 महादेव कोळ्यांची नोंदी झालेली आहे. कधी 1921मध्ये. परंतु दुर्दैवाने ह्या जिल्ह्यातल्या कोणालाही महादेव कोळी आणि मल्हार कोळ्यांची कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी दिलं गेलेलं नाही. हे टोटली डिप्रूव्ड आहे. त्याच्यानंतर ढोर कोळी आणि टोकरे कोळीबाबत सांगायचं झालं, खानदेशमध्ये 1939ला खानदेशमध्ये ढोर कोळ्यांची नोंदी 15,057 नोंदी आहेत. त्याच्यानंतर सोलापूरमध्ये पुन्हा 1971ला ढोर कोळ्यांची 14,000 नोंदी आहेत 1400 आहे. आणि या लोकांना स्पष्टपणे महार वतनाचे ही लोक काम करत होते. हे अस्पृश्यमध्ये गणले जात होते आणि त्यांना 6 खाली जमिनी मिळालेल्या आहेत. हे अस्पृश्य आहेत. म्हणजे त्या काळी महार लोक जी काम करत होते ही लोक ढोरकोळी करत होते. आणि हे त्यांच्याकडे इंग्रजांनी दिलेले सगळे पुरावे आहेत. त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये आपण जर बघितलं तर साहेब मराठवाड्यामध्ये स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे
की इथं मराठवाड्यामध्ये म्हणजे बेरार आणि मराठवाड्यामध्ये फक्त महादेव कोळी आणि मल्हार कोळी राहतात, तिथं ढोर कोळी तर राहतच नाही. आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की 14व्या शतकामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या गॅजेटरीमध्ये तुम्ही पुण्याचं गॅजेटरी बघा, ठाण्याचं गॅजेटरी बघा, त्याच्यानंतर तुमचे नाशिकचे बघा, अहमदनगरचे बघा, प्रत्येक गॅजेटरीमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे इथली जी कोळी आहेत, ट्रायबल कोळी, महादेव कोळी, हे 14व्या शतकामध्ये मराठवाड्यातून आणि बेरार प्रांतातून मायग्रेटेड झालेले आहेत. हे इथली ओरिजिनल नाही आहे ते लोक. आपलं हे हां, हे जे यवतमाळ, वर्धा आणि मराठवाड्यातला आपला जो आहे तो संपूर्ण तिकडनं हे 14व्या शतकामध्ये इकडं झाले. आणि त्यांनी इतकं स्पष्ट लिहिलेलं आहे की हे लोक मुळशीला पहिल्यांदा आले आणि मुळशीला येऊन त्याच्यानंतर ती लोक त्र्यंबकेश्वरला गेले, त्यानंतर नाशिकला गेले, ठाण्याला गेले आणि विशिष्ट भागामध्ये ती कॉन्सन्ट्रेटेड होऊन राहिले. मला एक सांगा, समजा की या हे जे तुमचे जिल्हे आहेत तिथं राहणारा एखादा व्यक्ती आहे, समजा तो माझा भाऊ आहे, तो तिथे कोळी आहे आणि त्याचा मी भाऊ पुण्याला शिकायला आलो हो समजा, ना सर. तर मी कोळी नाही असं होतं का? नाही, तसंच व्हायला लागलं ना. असं होतं का? हां, नाही साहेब, मी थोडंसं मांडणी माझा मुद्दा काय आला ना? हां, हो ना साहेब, असंच व्हायला लागलं तसं. मी सांगतो साहेब, आता ह्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना असं वाटतं की बाबा तिकडली कोळी, ज्याला TSP क्षेत्रातली कोळी म्हणतो, आणि हे कोळी ही वेगवेगळे आहेत. कृपया समजून घ्या, मी तुम्हाला सगळे पुरावे दिलेले आहे. ह्याच्यामध्ये साहेब इतकं महत्त्वाचा हा विषय आहे की TSPतली महादेव कोळे त्यांचं वंशज हे महादेव आहे. आणि साहेब हे सोलापूर, सांगली, पंढरपूर हे सगळं जे आहे ना, ह्यांचेही वंशज महादेव आहे. स्पष्टपणे लिहिलेलं आहे, ह्या सोलापूर जिल्ह्यातले महादेव कोळ्यांचे वंशज महादेव आहे. आणि म्हणून ही सोलापूर जिल्ह्यातले महादेव कोळी हे महादेव मंदिरमध्ये पुजारी म्हणून काम करतात. आणि जुन्नर आंबेगावमधली सुद्धा महादेव कोळी हे महादेव मंदिरामध्ये पुजारी म्हणून काम करतात. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं TSP क्षेत्रातली सुद्धा वाल्मिकी हे त्यांचे पूर्वज आहे. आणि इथंसुद्धा लिहिलेलं आहे ह्या कोळ्यांचं पूर्वज ही वाल्मिकी आहे. त्याच्यानंतर साहेब TSP क्षेत्रातले महादेव कोळ्यांची 24 कुळ आहेत. आणि इथं प्रत्येक जिल्ह्याचं तुम्ही काढा, मराठवाड्याचं 24 कुळ आहे महादेव कोळ्यांच्यामध्ये, तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातल्या महादेव कोळ्यांची 24 कुळ आहे, बेरारमधल्या महादेव कोळ्यांचं कुळ, आणि कोकणातल्या महादेव कोळ्यांची सुद्धा 24 कुळ आहे. आणि तिथं पण 24 कुळ आहे. मग देव एकच आहे, त्यांचं पूर्वज एकच आहे, वंशज एकच आहे, 24 कुळ आहे. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं मराठवाडा आणि बेरारमधनं ही लोक ओरिजिनली मायग्रेटेड आहे. म्हणजे मूळ असायला पाहिजे ती लोक मराठवाडा आणि बेरारमधले. आणि आपण म्हणतो तुम्ही बोगस आहे आणि हे डोंगरातले लोक, दऱ्याखोऱ्यातले लोक ओरिजिनल आहे. पण ओरिजिनल ते लोक आहे, लक्षात घ्या, बेरार आणि मराठवाड्यातले. आणि त्याच्यानंतर रोटी बेटीचे व्यवहार झालेले आहे. हे सगळं सोलापूर, सांगली, सातारा ही जी काय TSP भाग आहे ना, OTSP भाग, ह्याच्यातलं मुलींना इकडं दिलेलं आहे, तिकडल्या मुलींना तिकडं दिलेलं आहे. माझ्याकडे सगळे डाटा आहे. आणि त्यानंतर 1950 पूर्वीची कोळी नोंदी हा विषय फार महत्त्वाचा आहे की बऱ्याचशा लोकांना वाटतं ह्यांची कोळी नोंदी आहे म्हणून ह्या लोक की बाबा महादेव कोळी नाही. साहेब कृपया समजून घ्या की 1921, 1933, 36, 42, 50, 56मध्ये नव्हते, 76 हे सगळं OTSP क्षेत्रातले महादेव कोळी दाखवलेले आहे, मल्हार कोळी दाखवलेले आहे. आणि ह्या सगळ्या लिस्टमध्ये होते. हा एक भाग झाला. आणि दुसरं की काही गैरसमजातून, हां साहेब, काय झालं साहेब माहीत आहे का, 1921, 33, 36 आणि 42ला होते, 50ला पण होते पूर्ण महाराष्ट्रातलं कोळी, महादेव कोळे. पण नंतर काय झालं, नंतर 56मध्ये, हां साहेब, 56मध्ये काही, कृपया समजून घ्या, 56मध्ये काही गैरसमजातून एरिया रिस्ट्रिक्शन लागू झाला. आणि तिथं सांगितलं गेलं फक्त 5 जिल्ह्यातील 38 तालुक्यामध्येच महादेव कोळी आणि मल्हार कोळी राहतात. फक्त ठाण्यामध्ये मल्हार कोळी आणि 5 जिल्ह्यामध्ये महादेव कोळी राहतात. ओके. आणि त्याच्यानंतर लोकुरू कमिटी, चंदा कमिटी आणि जॉईंट कमिशन असा केंद्र शासनाने 3 कमिशन नेमले. आणि 3 कमिशनचं रिपोर्ट सांगितलं की महाराष्ट्रातील प्रत्येक खेड्यामध्ये जे कोळी राहतात हे महादेव आणि मल्हार आहे. आणि त्याच्यातनं ते एरिया रिस्ट्रिक्शन 76ला उठला. 76ला एरिया रिस्ट्रिक्शन उठला. आणि 76पासून आम्हाला केंद्र शासन अनुदान देतो आहे. आणि आदिवासीसाठी आमदार आणि खासदारकीची संख्या पण वाढवलेली आहे, MLA वाढले आणि हे सगळं वाढलेलं कॉन्स्टिट्यूशन. परंतु आमचं अनुदान घेतलं जातो, आमदार आणि खासदार घेतले जातात पॉप्युलेशनचा वापर करून. पण इथं मात्र तुम्ही महादेव कोळी नाही, मल्हार कोळी नाही म्हणून ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात.
तर इथं की ह्यामध्ये 76पासूनच हे सगळं ॲक्च्युली हे 76 नंतर आले का नाही आहे, 1921पासूनच ते होते सगळ्या जिल्ह्यामध्ये. फक्त 56ला होल्ड करण्यात आलं. काही लोकांनी प्रयत्न करून ते थांबवलं. जे डोंगरात दऱ्याखोऱ्यात राहतात तेच महादेव कोळी. पण नंतर 3 कमिटी नेमली आणि 3 कमिटीने सांगितलं प्रत्येक गावात जी कोळी आहे ते एकतर महादेव आहे, नाहीतर मल्हार आहे, नाहीतर ढोर कोळी आहे आणि समुद्रकिनारी जे राहतात ते कोपरे आपल्या सोनकोळी आहे. हे प्रत्येक कमिटीने दिल्यानंतर एरिया रिस्ट्रिक्शन उठवलं. त्यामुळं ह्या OTSP क्षेत्रातील प्रत्येक गावातील कोळी हा एकतर महादेव आहे, मल्हार आहे, ठोकरे आहे. कारण का कोळ्यांच्या मध्ये 4च प्रकार आहे. हे 4पैकी कोणतरी माणूस आहे तो. हे आपण सगळ्यांनी कृपया लक्षात घ्यावा. त्याच्यानंतर 1950 पूर्वी साहेब काय झालं, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोळी नोंदी झालेल्या आहे. हा महत्त्वाचा मुद्दा काय, तुमची कोळी नोंदी आहे आणि तुम्ही महादेव कोळी नाही, हा एकच त्यांचा शेरा असतो. पण 1900 इंग्रज काळामध्ये एक दुर्दैव आहे, इंग्रज काळामध्ये असे कायदे होते. त्या कायद्यामध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की बाबा सेन्सस डिपार्टमेंट जसं सांगेल तसं जाती जमातींच्या नोंदी शाळेमध्ये, जन्ममृत्यू रजिस्टरमध्ये, कोतवाल बुकमध्ये सगळीकडं करायचं. हे कंपल्सरी केलं होतं इंग्रजांनी. आणि मग 1901 पासून जर 1941पर्यंत जर आदेश बघितला तर त्या आदेशमध्ये स्पष्टपणे काय म्हटलेलं आहे, कोळ्यांचे ही जी उपगट आहे तर त्या लोकांनाच माहीत नाही की मी कोणतं कोळी आहे, मी महादेव आहे का मल्हार आहे का कोणतं कोळी यांना माहीत नाही, फक्त ती कोळी म्हणून सांगतात. त्यामुळं तुम्ही फक्त कोळी म्हणूनच लिहा, असं स्पष्ट आदेश होते. आणि म्हणून आज आपण म्हणतो की मधुकर पिचड असू दे, गोविंद गारे असू दे, त्याच्यानंतर खोसकर साहेब असू दे, लमाटे साहेब असू दे. जिथं इंग्रजांचं राज्य नव्हतं, हां समजा मराठवाड्यात इंग्रजांचं राज्य नव्हतं, हां तिथल्या नोंदीचं काय, तिथं पण तेच म्हटलेलं ना सर. त्याचे गॅजेट वेगळे असतील ना. हां त्यांचे गॅजेट आहेत, पण तिथं पण हा कायदा लागूच होता. तिकडं त्यांना कोळी नोंदी करायचंच कायदा लागू होते पूर्ण. सेम पॅटर्न. हो सेम पॅटर्न पूर्ण महाराष्ट्रावर होतं ते. आणि म्हणून आदिवासी क्षेत्रामध्ये सुद्धा ज्यांना आपण बिनधास्तपणे व्हॅलिडिटी देतो त्यांची पण नोंदी कोळीच आहे. आणि ज्यांना तुम्ही बोगस समजता आणि ओरिजिनल असतानासुद्धा आणि त्यांची पण कोळी नोंदी आहे. आणि कोळी नोंदी आहेत म्हणून तुम्ही महादेव कोळी नाही म्हणून जे केलं जातं, तर त्यासाठी कृपया इंग्रज काळामध्ये कोळी नोंदी का झाले हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. 1901, 1911, 1921, 1931, 1941 फक्त 1931ला एकदा उपगट लिहिण्याचे आदेश होते. फक्त महादेव, मल्हार, टोकरे आणि डोंगर कोळी म्हणून लिहा असे आदेश होते. परंतु पुन्हा त्यांनी काय सांगितलं की आम्ही आदेश असतानासुद्धा लोकांनी फक्त कोळीच लिहिलेलं आहे असं पुन्हा सेन्सस डिपार्टमेंटनी अहवाल दिलं साहेब. आणि पुढं त्यांनी काय सांगितलं, जर कोळी नोंदी जरी असले तरी हे लोक महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळीचं आहे म्हणून पुन्हा एक त्यांनी अहवाल दिला. म्हणजे कोळी उपगट लिहिण्याचे आदेश असतानासुद्धा ही सगळी कोळीच लिहिले, परंतु कोळी नोंदी असले तरी ही लोक महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी आहेत. म्हणून सेन्सस डिपार्टमेंटनी ज्याला जाती जमातीचा हिशोब ठेवण्याचा अंतिम अधिकार त्यांच्याकडे आहे, ते लोक असे जर अहवाल देत असतील आणि ते आपण ते मान्य करत नाही, हे दुर्दैव आहे. म्हणून कोळी नोंदी मॅडम हे TSPमध्ये सुद्धा आहे, OTSPमध्ये सुद्धा आहे, कोस्टलमध्ये सुद्धा आहे. म्हणून कोळी नोंदीला महत्त्व आपण देऊच नाही. तुम्ही जर कोळी नोंदी आहे म्हणून सगळ्यांना जर नाकारला, एक पण महाराष्ट्रामध्ये महादेव कोळी तुम्हाला सापडणार नाही, एक पण तुम्हाला महादेव डोंगर कोळी सापडणार नाही, एक पण तुम्हाला मल्हार कोळी सापडणार. मी चॅलेंज देतो, तुम्ही महादेव कोळ्यांची नोंदी 1950 पूर्वीच्या आदिवासी विकास विभागातून आणून द्या, नसेल तर आम्ही तुम्हाला देतो. हे सगळी कोळीच नोंदी आहे. त्यामुळे कृपया तुम्ही भेदभाव करू नका. आणि हे सगळं इंग्रज काळातल्या सगळ्या डाटा तुम्ही बघा. मग सोलापूर जिल्ह्यातले 10,500 महादेव कोळी गेले कुठं, त्याच्यानंतर तुमच्या बेरार प्रांतातले किंवा तुमच्या खानदेशमधले 30,802 मल्हार कोळी गेले कुठं. ह्या सगळ्यांना आपण आपल्या गैरसमजातून वंचित ठेवलेलं आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर हे ब्रिटिश काळामध्ये हे सगळी कोळी नोंदी झालेले आहे. म्हणून आपण OBCतली कोळी आणि STतली कोळी कॅटेगराईज करत असताना फक्त एकच बघायचं आहे की ह्यांचे पूर्वज हे समुद्र किनाऱ्यावरून मायग्रेटेड झालेले आहेत का, हा एकच बघायचा आहे. ह्यांच्या नोंदी सोनकोळी किंवा मच्छीमार कोळी आहेत का, हा एकच बघायचा आहे. जर नसतील कोळी नोंदी असल्या तरी ही लोक महादेव, मल्हार, टोकरे कोळीचं आहे. कारण जनगणना आयोगाने तो स्पष्टपणे सांगितलेला आहे. आणि आपण ते पुन्हा पुन्हा बघून घ्या. आणि साहेब एक महत्त्वाचा विषय असा आहे की 2011चं पॉप्युलेशन साहेब
ह्याच्यामध्ये टोटल पॉप्युलेशन 1,05,00,000 आहे राऊंड फिगरमध्ये. आणि TSPमध्ये ज्यांना हे अधिकारी ओरिजिनल महादेव कोळी समजतात तर तिथलं जे आहे 43,00,000 आहे, 43,72,000. आणि OTSPमध्ये 61,38,000 आहे. पण दुर्दैवाने ही OTSPमधलं 61,38,000 लोकांना आज अखेर ह्यांना बोगस ठरवून ह्यांना कुठल्याही प्रकारचे व्हॅलिडिटी दिलेलं नाही आणि जे पूर्वी कोर्टाने व्हॅलिडिटी दिलेलं आहे त्याही व्हॅलिडिटी काढून घेण्याचं काम चालू आहे. बरोबर. त्याच्यानंतर यामध्ये की TSP आणि 2024च्या आकड्यावर सांगतो. 2024मध्ये 1,36,89,000 ही पॉप्युलेशन आहे टोटल ट्रायबलचे. आणि ह्याच्यामध्ये TSPमध्ये 56,94,000 आहे आणि OTSPमध्ये जवळपास 80,000 आहे, 80 लाख आहे. तर 80 लाख लोकांना आत्तापर्यंत काय वंचित ठेवण्यात आलेलं आहे. आणि साहेब ह्याच्यात महत्त्वाचं असं की TSP आणि OTSP हे दोन्हींची पॉप्युलेशन दाखवलं जातो केंद्र शासनाला, राज्य शासनाला. आणि ते टोटल 9.35% अनुदान घेतले जातात. 9.35% 25 आमदार आणि 4 खासदार घेतले जातात. परंतु इथं 5.4% लोकांना बोगस समजला जातो. 9.35 पैकी 5.4%. तर 5.4% खरोखर समजा बोगस असतील तर कृपया समजून घ्या की 14 आमदार कमी होतात. एसटीतले 14 आमदार कमी होतात, 2 खासदार कमी होतात आणि 5.1% जॉब आपला निघून जातो. फक्त 2.9% राहील आणि फंड आपला 5.4% कमी होतो. हा भाग झाला TSP आणि OTSP. आणि त्याच्याही पलीकडे RTI खाली आपल्याला मिळालेली जी माहिती आहे ती अतिशय धक्कादायक आहे. तर टोटल नंबर ऑफ ट्राईब्स जे STच्या ह्याच्यामध्ये आहेत तर ते 45 आहेत मुख्य जमात. तर 45 आहेत आणि उपगट जे आहेत त्याच्यातले उपगट 185 आहेत. तर साहेब 45 जमातीपैकी फक्त 16 ते 17 जमातीच आत्तापर्यंत व्हॅलिडिटी दिला जातो. बाकीच्या 30 ते 33 जमाती वंचितच आहेत. त्याच्यामध्ये महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकर कोळी, हलवा, कोष्टी हे जे आहेत ते सगळे 30 ते 33 वंचित आहेत. कानामात्रामध्ये उडवायचं, फक्त कानामात्रामध्ये उडवलं. आणि 185 उपगट आहेत आणि 185 उपगटापैकी फक्त 68 साहेब 68 उपगटानं व्हॅलिडिटी दिलेला आहे. आणि 117 उपगट अजून वंचित आहेत. एकही व्हॅलिडिटी नाही 117ला. आणि पॉप्युलेशनच्या भाषेमध्ये सांगायचं झालं 1,36,00,000 2024च्या आकड्यावर आहे. 1,36,00,000. 1,36,00,000 पैकी साहेब फक्त 5.97 व्हॅलिडिटी दिलेला आहे. म्हणजे 1,30,91,771 लोकांच्यापर्यंत अजून व्हॅलिडिटी पोचलेली नाही. म्हणजे हे टक्केवारीमध्ये जर आपण सांगायचं झालं 100पैकी फक्त 4.4% लोकांना व्हॅलिडिटी देण्यात आलेल्या आहे. आणि 95.6% लोक अजून आदिवासी विभागातनं वंचित आहेत. त्यांच्या हातात व्हॅलिडिटीज पोचलेली नाही. 95.6 आपण 4.4 समजून घेऊ शकतो. 95.4 टोटली डिप्रूव्ड. ओके. आणि ह्याचे कारण सांगतो हे कसं डिप्रूव्ह झालं आहे की जिल्हाधिकाऱ्यांना सांगायचं की तुम्ही जर ह्या जिल्ह्यातल्या लोकांना जर सर्टिफिकेट दिला तर तुमच्या 2001च्या कायद्यानुसार 2 वर्षाची कैद होणार, 20,000 रुपये दंड होणार. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी सरळ सरळ खाली सांगून टाकलं हे कोळींची प्रमाण हे जर आले अर्ज त्यांना घेऊच नका. टोटली प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोळ्यांचे अर्ज घेतले जात नाही हे सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर समजा त्यातून पण प्रांताकडे काही अर्ज गेले मग ते प्रांत काहीतरी तुमची कोळी नोंदी आहे आणि तुम्ही महादेव कोळी सबमिट करा 1950. अरे कुठनं आणणार? इंग्रज काळामध्ये सगळ्यांचीच कोळी नोंदी झालेली आहे आणि हा माणूस महादेव कोळी कुठनं आणणार? आणि मग तुझी कोळी नोंद आहे आणि तू महादेव कोळी नाही त्याला. अशा पद्धतीने कानामात्रामध्ये ही लोक 33 जमातीनं 30 ते 33 जमातीनं उडवलेलं आहे. आणि आत्तापर्यंत दुर्दैवाने 4.4% व्हॅलिडिटी देण्यात आलेलं आहे आणि 95.6% हे झालेलं आहे. मग आता प्रश्न असा राहतो की हे 4.4% म्हणलं तरी त्या आदिवासी क्षेत्रातले सुद्धा बरेचसे वंचित आहेत. आदिवासी क्षेत्रातले सुद्धा वंचित आहेत. मग मला सांगा की हा जो फंड मिळतो 100%, हा 100% फंडपैकी फक्त 4.4% लोकांना जर तुम्ही देत असाल फॅसिलिटी तर 95.6% फंड गेला कुठं आत्तापर्यंतचा 1976 पासूनचा. हा फार महत्त्वाचा विषय इथून पुढे आहे.
आणि त्याच्यानंतर आपण जर फक्त एवढ्याच लोकांना खरे आदिवासी समजत असाल तर खरोखर तुम्हाला सांगतो की 25 आमदारापैकी फक्त एक आमदार बसतो या पॉप्युलेशनवर, आणि एक पण खासदार बसत नाही याच्यावरती. 24 आमदार रिकामे होतात, कारण पॉप्युलेशनच नाही तुमचं ट्रायबल. फक्त तुम्ही किती पॉप्युलेशन दाखवलं, 5.97 हजार पॉप्युलेशनला तुम्ही फॅसिलिटी दिलेल्या आहे. मग एवढे जर खरे आदिवासी समजत असाल तर बाकीचे आमदार हे रिकामे होतील याच्यातनं. आणि फंड आपलं 95.6% फंड बंद होईल. ट्रायबल डिपार्टमेंटला जो मिळतो तो फक्त 4.4 फंड मिळेल. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे गेलं कुठं फंड, हा फार महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर साहेब ह्याच्यामध्ये मला एक सांगायचं आहे, उदाहरणार्थ बघा